मित्रांनो, आपल्या स्वरूप मल्टी मॅजिक चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज तुम्हाला माहिती देणार आहे मी नवीन गॅस सिलेंडर नियमची. तर तुम्हाला माहिती आहे का? चला तर आपण बघूया आपल्या चॅनलवर. शहरी विभागासाठी 25 दिवसाचा अवधी दिलेला आहे. कारण एक आता सिलेंडर बुक केलं तर 25 दिवसानंतर दुसरं सिलेंडर बुक करता येते. आणि खेडे विभागासाठी आणि उज्ज्वलाचे गॅस आहे त्यांच्यासाठी 45 दिवसाचा अवधी दिलेला आहे. का आता सिलेंडर बुक केलं का आता सिलेंडर भेटलं का 45 दिवसानं भेटते तुम्हाला. मग पहा आता. आणि मेन गोष्ट म्हणजे आता जर तुम्ही सिलेंडर घ्यायला जात असाल तर पहिली गोष्ट म्हणजे पहिले जेवण करून जा, नाही तर स्वतः डब्बा घेऊन जा सोबत. कारण की कसा गर्दी मायले लेकरू भारी आहे सद्यस्थितीत. कारण की मी आज गेलो होतो सिलेंडर आणण्यासाठी, तर मायले लेकरू भारी आहे का तुम्ही आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ टाकून देतो, मी तुम्हाला पाहून घ्यायचा तुम्ही का कशी काय गर्दी राहते तर. आणि भांडणही चालते. पहिली गोष्ट म्हणजे अमृतुमरी चालू आहे तिथं पहिली. आणि सर्वात जास्त मेन गोष्ट म्हणजे नियम आणि KYC नसन केली तर KYC करून घ्या तुमच्या सिलेंडरची. आणि कुठल्याही याच्यात काही तुम्ही जाऊ नका. कारण की मी सिलेंडर देतो 2,000 रुपये घेतो 5,000 देतो. फक्त आपले 60 रुपये वाढले आहे आपल्या सिलेंडरवर, त्यामुळे लक्षात द्यायचं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची खबरदारी घ्या गॅस सिलेंडर घेताना. आणि बाहेर पडताना पहिली गोष्ट म्हणजे गाडीत पेट्रोल आहे काय ते पहिले चेक करायचं आहे. कारण की कसं आहे, पेट्रोलची कमतरता होऊन राहिली त्यामुळे. आणि आपल्या खास करून आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या लोकांसाठी सांगून राहिलो. कारण की मी आज अमरावतीला गेलो गॅस सिलेंडरचा नंबर लावाले, पण मायले लेकरू भारी पाहून माहिती तशी फाटली आणि मी घरी आलो. त्यामुळे म्हणून म्हटलं का तुम्हाला सांगणं माझं काम होतं. घरी आलो, तुम्हालासाठी व्हिडिओ बनवला. तुम्हाला कसा वाटला ते सांगा मला. कारण की मी काही अपडेट असेल तर मी तुमच्यापर्यंत पोचतो. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. कारण की कसं आहे, त्याला सांगा का आता सिलेंडर बुक केलं का 25 दिवसानंतर शहरीवाल्याले आणि 45 दिवसानंतर खेडेवाल्याले. त्यामुळे लक्ष ठेवू जा. आणि KYC केली नसेल तर KYC करून घ्या पहिले. मला माहिती कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट्स करून सांगा. कारण की आपलं चॅनल आहे नवीन, त्यामुळे मी काही एडिटिंग वगैरे करत नाही. आणि आपल्याला काही एवढं ते बॅकग्राऊंड वगैरे काही जमत नाही. त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कमेंट्स करून सांगा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, ठीक आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद. नमस्कार.